नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापुरात गुंड सूरज साखरे गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट. रस्त्याचं काम बंद पाडलं म्हणून महापालिकेच्या कंत्राटदारानेच आखला गेम करण्याचा प्लॅन. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत वडील रमेश खाडे यांच्या विरोधात प्रचार व आंदोलन केल्याच्या रागातून गुंड सूरज साखरे याची हत्या करण्याचा प्लॅन महापालिका कंत्राटदार गणेश रमेश खाडे याने रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हल्लेखोरांना 1 लाख रुपये ऍडव्हान्स देऊन त्यांच्या अटकेनंतरची सर्व जबाबदारी घेतो असा शब्दही खाडेने दिल्याचे संशयितांनी सांगितलं आहे. हल्लेखोरांना 1 लाख रुपये ऍडव्हान्स देऊन त्यांच्या अटकेनंतरची सर्व जबाबदारी घेतो असा शब्दही खाडेने दिल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले. अधिक माहिती अशी की सूरज साखरेवर 16 जुलैला क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात गोळीबार झाला होता. या प्रकरणी शूटर रफिक मुल्ला व त्याचा साथीदार शाहबाज मुल्ला याला पोलिसांनी अटक केली. या दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज न्यायालयात हजर केलं होतं. त्याच्यासह सुपारी घेणाऱ्या राकेश कारंडेसह पिस्तूल आणणारा दीपक विश्वकर्मा, यश खैरे यालाही न्यायालयासमोर हजर केलं. या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दरम्यान कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत वडिलांविरोधात गुंड सूरज साखरे यांनी महापालिका प्रभाग 8 मधील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. याच भागात गणेश खाडे यांचे वडील रमेश खाडे जनसुराज्य पक्षाकडून रिंगणात होते. यामध्ये खाडे यांचा पराभव झाला. खाडे यांच्या प्रचारातील अनेक मुद्दे खोडून काढण्याचे काम साखरे करत होता. याचा राग गणेश खाडेच्या मनात होता. गणेश खाडे हा महापालिकेच्या नोंदणीकृत कंत्राटदार आहे. 2010 ते 2015 मध्ये त्याने स्वतः महापालिकेची निवडणूकही लढवली होती, परंतु तो पराभूत झाला. तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या वडिलांना अवघ्या 350 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. महापालिकेतील आजी माजी नगरसेवकांशी त्यांची जवळची मैत्री असल्याने अनेक कामांचा ठेकाही त्यालाच मिळत होता. त्यांनी केलेल्या एका रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोप करत साखरे यांनी काम बंद पाडले. याचा आर्थिक फटका खाडेला बसला होता.